विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय आहे? आओ आयु बताना सीखे. हा एक मजेदार धडा आहे. तर चला बघूया. अब आपको इसमें क्या करना है? एक से एक बार आपकी आयु हम कैसे पहचानते हैं, अर्थात आपकी वर्तमान आयु क्या है उसके बारे में यहाँ पर जानकारी बताया है। तो यहाँ पे क्या दिया है कि हम कैसे किस तरह से किसी भी व्यक्ति का आयु कैसे निर्धारित कर सकते हैं वो बताया है। तो चला बघूया कसे वर्तमान आयुमध्ये आम्ही कसे काय करणार आहे, कसं आयु आपल्याला माहित जाणार आहे ते बघूया। पहिला, अपने मित्र को उसकी वर्तमान आयु में अगले वर्ष की आयु जोड़ने के लिए कहे। इथे काय सांगितलं आहे, तुमचा जो मित्र आहे ना त्यांना काय म्हणताय, जे पुढच्या ते वर्ष आहे त्याच्यात तर तुम्ही ते वायु जोड़ा म्हणजे धन करा। दूसरा, उसे इस योगफल को 5 से गुणा करने के लिए कहे, अर्थात किंवा त्यांना काय म्हटलं की तुम्ही त्या अंकला 5 चा गुणा करा म्हणजे 5 अंक ते गुणा करा। तीसरा काय आहे, प्राप्त गुणनफल में उसे अपने वर्ष का इकाई अंक जोड़ने के लिए कहे। आणि जे प्राप्त अंक भेटला तुम्हाला त्यातून तुम्हाला काय म्हटलं, काय केलं आहे की ते जन्मवर्ष आहे ना तुमचा त्याचा एक अंक इकाई त्या जोडून घ्या। नंतर चौथा, प्राप्त योगफल में से 5 घटा दे। जे वाचलेले अंक आहे त्यामधून 5 अंक घटा दे। पांचवा, घटाने के बाद जो संख्या प्राप्त होगी उसकी बाई और के 2 अंक तुम्हारे मित्र की आयु है। इस सूत्र के उदाहरण से समझते हैं। फिर आता तुम्हाला काय जे संख्या आहे ना त्याचा वाईचा अंक जो आहे ना ते तुमच्या मित्राची आयु आहे असा म्हटले आहे। तर चला या उदाहरण मधून बघूया। मान लो तुम्हारे मित्र की आयु 10 वर्ष और जन्म वर्ष 2004 है। तो चला तुम्ही विचार घेऊन या, तुमचा जो मित्र आहे त्याचा आयु किती आहे? 10 वर्षाची आणि त्याचा जन्मवर्ष काय आहे? 2004 काय आहे? 2004 आणि आयु किती आहे? 10 वर्षाची। तर चला बघूया। पहिला काय आहे? 10 जे आहे ते वर्तमान आयु आहे, तर त्याला धन करायचं आहे अगले 11 वर्ष की आयु। कळालं ना? अगले 11 वर्ष की आयु म्हणजे 21 काय होतं? 21। दुसरा 21 गुणा 5 तर किती झाले? 105। किती झाले? 105। नंतर तिसरा बघूया, 105 धन 4 तर किती झाले? 109। किती झाले? 109। नंतर 109 घटा 5 तर किती झाले? 104। किती झाले? 104। तर 104 की बाई और के 2 अंक अर्थात 10 वर्ष की तुम्हारे मित्र की आयु है। म्हणून काय म्हटले जाते? 10 वर्षाची तुमचा मित्र आहे। कसा? हे बघा, हे पहिले आणि हे दुसरे। जे 20 आहे त्याला काय करायचं आहे? तुम्हाला रिकामी करायचं आहे। तर किती झाले? 14 वर्ष की आयु झाले। इसी आधार पर अपने परिजनों, परिचितों, अन्य मित्रों को उनकी आयु बताकर आश्चर्यचकित कर सकते हैं। प्रत्यक्ष करके देखो। आता तुम्ही हे सगळे ना आपल्या परिवार मध्ये नाहीतर आपल्या मैत्री जवळ मध्ये जिथे तुम्ही राहता तिथे करू शकतात आणि त्यांना आश्चर्यचकित करणार असतात की मला हे सगळं येते। झाला? चला आता दुसरा बघूया। आता दुसरा काय आहे? महाराष्ट्र की बेटी। काय आहे? महाराष्ट्र की बेटी। आता तुमच्या समोर 2 चित्र आहे आणि दोन्ही चित्रावर तुम्हाला काय करणार आहे? अंतर दाखवणार आहे। बघा कसं। आता दोन्ही चित्र आहे तुमच्या समोर। पहिलं चित्र म्हणजे जो स्त्री आहे त्याचा साडीचा रंग काय आहे? काय आहे सांगा? गुलाबी। काय आहे? गुलाबी। आणि दुसरी जो स्त्री आहे तुमच्या समोर त्याचा रंग काय आहे? हिरवा।
काय आहे? हिरवा. आणि हे झाला अंतर. दुसरा, त्याचे जे पदर आहे ते कोणत्या कलरचं आहे? सांगा. ते आहे लाल. आणि त्यांचा पदरचा कलर काय आहे? निळा. कोणता आहे? नीला. तर हे झाला 2 अंतर. आणि इथे बघूया, याचा जो मांगटिका आहे ते छोटा आहे. कसा आहे? छोटा. आणि यांचा जो मांगटिका आहे ते खूप मोठा आहे. तर 2 वेगळे झाला. आणि इथे त्याला तिल नाही. काय आहे का? नाही आहे. आणि इथे जे हे आहे त्यांना एकतिल्ल आहे. तर असं खूप सारे अंतर तुम्हाला बघावं लागेल. तर हे झालं आपलं अंतर. चला बघूया अजून थोडे अंतर. अब आपके सामने 2 अंतर दिखाई दिए हैं, जो आपको बताना है। तो सबसे पहले आपको यहाँ पे मैंने लिखा हुआ है कि कितने सारे अंतर यहाँ पे हैं। तो आपको इसमें से पहचानना है कि ये अंतर में से कितने सही है और कितने गलत है। तो आपको मैंने ये दे दिया है। धन्यवाद। तो आज हमने क्या सीखा की बहुत सारे जो ऐसे खूप सारे असं वेगवेगळ्या ठिकाणी असं असतात की आपल्याला माहित नाही पडते. पण खूप सारे असं आहेत जे आपण शिकू शकते आणि बनवू शकते. तर जसं की झाला की आयु कसं बनवायचा, कसं हे करायचा, तर हे सगळं आपल्याला माहीत झालं. तर आता आपण घरी करूया.